नोटबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसीकडे 22 कोटी तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 25 कोटींच्या नोटा आरबीआयनं बदलून दिल्या नाहीत. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती. या प्रकरणामध्ये केंद्रानं हस्तक्षेप करावा, मुश्रीफांची विनंती. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जवळपास 21 कोटींच्या जुन्या नोटा पडून रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे स्वीकारले नाहीत. या रकमेचा बँकेला काहीच फायदा होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी. महाराष्ट्रामध्ये म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षामध्ये 19,497 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट, तर मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षात 5,199 सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट. धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ. ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचं निवेदन. यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त. 5 एप्रिलला धारावीमध्ये सभेचं आयोजन. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाण्यातील 3 हात नाक्यामध्ये आणखी एक पूल उभारला जाणार. यासाठी 235 कोटींचा खर्च अपेक्षित. 24 महिन्यामध्ये पुलाचं काम पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन. उन्हाळी हंगामामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून आणखी 132 उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा. यामुळे अनारक्षित गाड्यांसह स्पेशल ट्रेनची संख्या 986 वर. बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम धीम्या गतीनं. भूसंपादन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 3 वर्ष लागणार. मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक घटकांवर ताण. गेल्या 3 वर्षांमध्ये 1173 बांगलादेशी घुसखोरांना अटक. अमरावती विमानतळावर ATR 72 विमानाची यशस्वी चाचणी. विशेष चाचणी विमानाचं यशस्वी लँडिंग आणि सहज टेक ऑफ. लवकरच अमरावती हवाई नकाशावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. गुरुवारी पुणे शहरातला पाणीपुरवठा बंद असणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला पडलं महागात. पुण्यातील एका पेट्रोल पंप चालकाला 60,000 रुपयांचा दंड. तरुणाच्या तक्रारीनंतर कंपनीनं केली कारवाई. मालाड घटनेप्रकरणी कुरार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. एकाला अटक. 8 ते 10 जणांची चौकशी सुरू. सध्या शांतता असून पोलीस तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, DCP स्मिता पाटील यांची माहिती. सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अमृत गौरव सत्कार सोहळा. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक मंचाकडून कार्यक्रमाचं आयोजन. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अमृत गौरव सत्कार सोहळा. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून रतन टाटांच्या आठवणींना उजाळा. सुधीर गाडगीळ यांच्याशी खूप जुनी ओळख. आमच्या जास्तीत जास्त कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान सुधीर गाडगीळ यांना. राज ठाकरेंनीही सुधीर यांचं चित्र काढलंय. नितीन गडकरींची सुधीर गाडगीळ यांवर स्तुती सुरू. प्रियकरानं लग्नाला नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या. नाशिकमधली घटना. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल. पहिली शिकणाऱ्या शाळेतील मुलाला पळवण्याचा अज्ञाताचा प्रयत्न. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील पाबळमधली एका नामांकित शाळेतली धक्कादायक घटना. चालकानं शाळेची परवानगी घ्यावी लागेल असं म्हणताच अज्ञातानं पळ काढला. गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ, मोलकरीण मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न. जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप. सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या गोसावी वस्तीमध्ये 45,000 रुपयांची हातभट्टी दारू जप्त. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वानवडी पोलिसांची कारवाई. एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्स चोरून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या. कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचची कारवाई. आरोपीकडून 6 गुन्ह्यांची कबुली. धुळ्याच्या गोंदूर विमानतळ परिसरामध्ये झाडाझुडपांना भीषण आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेनं मोठी दुर्घटना टळली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.